जळगावमध्ये अवकाळी पावसाचा फटका, केळीच्या बागा आडव्या, मका आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान। बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका, द्राक्ष घड वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न। मुंबईसह पुण्यातही सीएनजीच्या दरात वाढ, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ, टॅक्सी रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता। उरणमध्ये शोरमा खाऊन 5 मुलांना विषबाधा, आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। केदारनाथमध्ये प्रचंड बर्फवृष्टी, मंदिर परिसरात साचला 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ, आयटीबीपी आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात। शिमल्यावर बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, रस्ते निसरडे झाल्यानं अपघात वाढले, प्रवाशांच्या वाहनातून चक्क उड्या। काश्मीरमध्ये हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत, रस्ते विमान वाहतूक ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्गावर 2000 लोक अडकले। भारतीय लष्कराने चीनच्या सीमेलगत उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा, 14,300 फूट उंचीवर फडकला भगवा। दक्षिण कोरियामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून घसरलं, 62 प्रवाशांचा मृत्यू। युक्रेनच्या ड्रोनवर हल्ला करायचा होता, मात्र अचानक अझरबैजानचं विमान आलं समोर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा माफीनामा।